लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे। 3 लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि आता आपण सध्या आहोत निलंगा तालुक्यातल्या हाडगा या गावामध्ये। इथं सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। मामा सांगा, किती मोठं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे? नेहमी आपल्याकडे दुष्काळ पडत असतो, पाऊस पडतो की नाही अशी स्थिती असते, आणि आता हे नुकसान झालेलं आहे। कसं नुकसान आहे हे? नुकसान बघा की आमच्या गावामध्ये 90% सोयाबीन राहते। मग त्या सोयाबीनवर करप्या पडला, पिवळं पडलं, पाणी लागलं, नासून गेले। आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची विनंती आहे। त्यांनी करावं, आमच्याकडे बघावं एवढीच अपेक्षा आहे आमची। ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर भरघोस मदत मिळेल असं वाटतं? देव सरकारनं आता काय आहे, फडणवीस साहेबांना काय म्हणाल ते 7 ते 8 हजार रुपये हे सोयाबीनला भाव देऊ म्हणाल ते क्विंटलला। मग आता स्वतः त्यांनी आल्यात, आता त्यांनी देव त्यांच्याच हातात आहे की। आता तर शेती तुमचं पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता ओला दुष्काळ जाहीर करून कशी मदत द्यायचं वाटतं? पैशाच्या रूपात त्यांनी जे हेक्टरी जे का 15-16 जी म्हणली होती जास्त मदत सरकारने द्यावी अशी मागणी आहे। सांगा, तुमचं काय म्हणणं आहे मामा? सर, मला काय म्हणायचे आहे, आमचा हाडगा गाव हे 90% सोयाबीन पीक आहे। आणि महत्त्वाचं दुसरी गोष्ट काय, आमच्या गावचा तळा फुटला आहे। तरी पाण्याचा तरी रबी केला असतो, रबी बी गेले आणि आघात बी गेलं। आता आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली आहे। तर फडणवीस साहेबांना विनंती आमची शेतकऱ्याची की आम्हाला शेतकऱ्याला साहेबांना बघावं ही आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला भरपूर जी काही त्याला द्यायची ती त्यांनी मदत करावं, मोठ्या प्रमाणात मदत करावी। भाऊ म्हणजे किती 50-60 हजाराची आम्हाला हेक्टरी मदत करावं। आमच्या मुलाबाळाचे शिक्षण आहेत, लेकराचे लग्न आहेत, मुली घरात शाणी होऊन बसल्या, आता शिक्षणाला पैसा नाही। आता प्रत्यक्ष म्हणजे मला तर भयानक संकट आलेलं। मी वारकरी माणूस आहो। मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, म्हणजे वारकऱ्यातर्फे की आमच्या गावात मोठं संकट आलेलं आहे। माझ्या हाडगाव गावातला तलाव फुटला आहे आणि मसलियाचा बी तलाव फुटला आहे। आघात बी गेलं, रबी बी गेलं, म्हणजे दोन्ही डगरी हात ठेवायचं गेलं। आम्ही आता चंद्रभागेत डुबलेला। एवढं फडणवीस साहेबाला वारकऱ्यातर्फे आमची या गावकऱ्यातर्फे विनंती आहे। मोदी साहेबाला बी माझी विनंती आहे वारकऱ्यातर्फे की आमच्या हाडगा गावावर मोठं भयानक संकट आलेलं आहे। निलंगा तालुक्यातले दोन्ही तलाव फुटलेले आहेत, मसलगा आणि हाडगा। तर शेतकऱ्यांकडे दुहेरी संकट आहे। एकीकडे म्हणजे वरुण राजानं पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे, तर तलाव फुटून नदीमधले पात्र हे नदीपात्राबाहेर शेती खरडून जात आहे। सांगा, तुमची काय मागणी राहणार? सर, सतत 1.5 महिन्यापासून पाऊस चालू आहे। सोयाबीन पिवळं पडून गेले सर, आणि शेंगा पण खालून काळ्या झाल्या आता। आणि आता उत्पन्न तर काहीच नाही। तरी सरकारने कमीत कमी 25,000 रुपये आम्हाला अनुदान द्यावं। सरकारने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? आता काय सरकार ओला दुष्काळ जाहीर झाल्यानं होऊ शकतं का? शेतकऱ्यांचे प्रश्न मिटू शकतात का? काय मिटवणार सरकार? ही गेल्या वर्षी 13,600 रुपये हेक्टरी देत होतं। ह्या वर्षी 2-3 हेक्टरची मर्यादा होती गेल्या वर्षी। ह्या वर्षी 2 हेक्टर लावून 8,300 रुपये हेक्टरी देते। काय सरकार आम्हाला मदत करणार आहे? पाणी सोयाबीन कोंब फुटून गेल्यात। ओला दुष्काळ जाहीर केलं तर काय तर मदत मिळेल। 50-60 हजार हेक्टरी आम्हाला मदत दिली तर आमचं काय तर भागेल। काहीच उपयोग नाही आहे आम्हाला। शेतकरी मरावा असं आम्हाला वाटत आहे सध्या। काय नाही, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आमच्या पुढे आता। तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये लातूर जिल्ह्यातला शेतकरी हा कायम अडचणीत सापडलेला दिसतोय। आणि आता अतिवृष्टीमुळे आणि पूरस्थितीमुळे लातूर जिल्ह्यातला शेतकरी हा पुरता बेदार झालेला आहे। आणि आता मायबाप सरकारनं भरीव मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आता खरी गरज निर्माण झालेली आहे। आणि तशी मागणीसुद्धा शेतकरी वर्गातनं होताना दिसून येत आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।